हो मॅडम, हो काय झालं, असं काय करता? हो ऐका ना, हो तुम्ही जा इथून, सांगितलं ना एकदा. सई सई नको जाऊया ना. सई ऐक ना. सही 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 म्हणजे काय झालं काय? मला तुमच्या गॅरेजला गाडी टाकायची नाही. आपण काय झालं काय? तुमचा तो मेकॅनिक कस्टमरशी कसं बोलायचं शिकवा त्याला. सई अगं मेकॅनिक नाहीये तो. तुला थांबायचं इथे, पण मी जातीये. मॅडम 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 काय झालं ते तरी सांगा, मी त्याला सॉरी म्हणायला लावतो ना. सांगा काय झालं. मुलींना गाडी चालवता येत नाही असं म्हणाला तो. हा बरोबर. नाही 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 तुम्ही काळजी करू नका, मी त्याला सॉरी म्हणायला लावतो. बेटर. हे आद्या चल सॉरी म्हणून टाक पटकन. अरे नाही प्लीज प्लीज. जमणार नाही. खरं बोलण्याबद्दल कसली आली रे माफी. बायकांना गाडी चालवता येत नाही, खरं तेच सांगतोय. खरं खरं माय फुट. ही असली पुरुषी स्टेटमेंट्स आहेत ना माझ्या समोर करायची नाही तर. मला गाडी नीट चालवता येते. हो मग गाडी काय आपोआप जाऊन ठुकली की काय? लायसन्स आहे का? व्हॉट डू यू मीन बाय लायसन्स आहे का? परमनंट लायसन्स आहे माझ्याकडे. हो टेस्ट देऊन की वशील यांनी. याला सांगा. काय याला सांगा. ए काय नको रे. काय हे स्टेअरिंग व्हील, हा क्लच, ऍक्सिलेटर. कळलं की गाडीत बसायचं आणि सुटायचं. ए तुला काय करायचंय रे? मी माझं बघेन ना, तू तुझं काम कर. नाही तेच करतोय. बेसिक नियम सांगतोय. तुम्ही सोडता रस्त्यांवरती इतर माणसांनी गाड्याही असतात नाही का? ते मी माझं बघेन, तू तुझं काम कर. ए सई यार ऐक ना, जाऊ दे ना. हा जाऊ दे ना, कशाला मॅडम उगाच. हे बघा, हा मेकॅनिक जर का मला सॉरी म्हणणार नसेल ना तर मी जाते. आपण मेकॅनिकच नाही. थंड घ्या थंड घ्या थंड घ्या थंड घ्या थंड घ्या. सॉरी सॉरी बोलला, सॉरी बोलला. या थंड व्हा, या बसा, शांत व्हा. हा बसा ना, या शांत व्हा मॅडम. हा बा बसा ना बसा. मी 1-2 मिनिटात गाडी चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. ए आद्या लॉपकार्ड घे. बापरे गाडी धडकवली का काय केलंय? सुटलंय पार. पेडलाम गेलाय. रेडिएटर चेक करायला लागेल. ठीक आहे. हो किती पैसे होतील? 20,000 होतील. 25,000 घे, पण आजच्याच गाडी रिपेअर करून द्या. मिळणार नाही, 2-3 दिवस लागतील. नाही मिळेल 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 गाडी मिळेल. आज रात्री मी काम करतो, उद्या सकाळी देतो. आज काय मिळणार नाही, उद्या सकाळी देतो. चालेल. गाडी रेडी झाली की आधी मला कॉल करा. त्याशिवाय गाडी बाहेर काढू नका, समजलं? अजिबात. मी नंबर घेते. हा घ्या ना. 98 तुमचा नाही यांचा. 98900. हा तुम्हाला वाटेल पैसे जास्त लावले, पण पैसे बिलकुल जास्त नाही लावले. माहिती तुम्हाला चौकशी करू शकतो तुम्ही बाहेर. म्हणजे कमी पण पैशात करतात आपण एकदम बंडल काम. आपलं कसं A1 काम आहे. पार्ट्स ओरिजिनल वापरतो आपण. एवढे पैसे ठीक आहे प्लीज. ही गाडीची किल्ली घ्या आणि गाडी लवकरात लवकर तयार करा. ह्याच्यावर थोडंसं एक थोडी. मी कॉल. शुअर. प्लीज गाडी वेळेत द्या. हो चल. हो मॅडम बाटल्या देऊन टाक जा. आद्या इकडे. त्या पोरीला 20,000 का सांगितले? पिंट्या मामा, या श्रीमंत बापाच्या मुली असतात ना, असंच शिकवायचं असतं. पण 8,000 कुठे 20,000? अरे मी करतो रे मॅनेज. करशील? असंच पाहिजे, असंच पाहिजे. चल 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 बाबा घरी चल. सगळे जमले असतील, त्यांना वाटेल त्यांच्यापेक्षा तू मलाच जास्त भाव देतोय असे तासतील ना सगळे माझे. चल. असं काही होत नाही. सगळ्यांना माहितीये मला माझे सगळे मामा तेवढेच लडकेत. तुला माहिती असून काय उपयोग? बोलतात ना रे वाटेल तसं. आता मोठा झाला ना, शिंग फुटली, साधं रिझल्ट कळता येत नाही मला. लहानपणी ढुंगण धुवायला सुद्धा दादा मामा करायचा. हो पहिला घास मी भरवल्याशिवाय जेवायचा नाही तो. तू थापड आहे तू. मी भरवायचो त्याला. हो
तू भरवायचास? मग कालवून कोण द्यायचं? मीच ना. आदित्य कुठे? गेला असेल पिंट्या मामाकडे. रिझल्ट पिंट्या मामाला, आपण सगळे कामाला. त्याचा लाडका पिंट्या मामा ना, आपण केअर टेकर. आता आला ना की कान धरून विचारणार आहे, तुला साधा रिझल्ट कळता येत नाही? ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं माझं कामात. अरे मी देखील शेअर मार्केट अर्ध्यावर सोडून आलो. मी केस अर्धवट सोडून आलो. तू केस घेतलीस? तू जा रे. एक दिवस असा येईल ना, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करून दाखवीन मी. आलाय. कोणीही एक शब्द सुद्धा त्याच्याशी बोलायचा नाही. काय आहे? वर्गणी. वर्गणी? हो आम्ही देत नसतो वर्गणी वगैरे. हो देऊन टाका ना. काय चिंगूसगिरी करता हो? काय म्हणालास? चिंगूसगिरी? कसली वर्गणी रे? उत्सवाची वर्गणी. उत्सव? हा हा हा, उत्सव का? हो उत्सव. उत्सव उत्सव. उत्सव. उसवते ती चड्डी. ज्याचा साधा उच्चार सुद्धा नीट करता येत नाही, त्याच्याकरता वर्गणी मागायला काही वाटत नाही. चल हे बघू. अहो ते नेक्स्ट टाइम बघू ना. आता देऊन टाका ना वर्गणी. अरे काय आहे काय ते? बघू कसली वर्गणी. मंडळ रजिस्टर्ड आहे तुमचं? कुठे आहे, कुठे मंडळ? कृष्णानगर. वरचं का खालचं? वरचं. आणि लेन नंबर? 3 नंबर. अरे पण तिकडे तर 2 मंडळ आहे. तुमचं मंडळ कुठलं? अहो तुम्ही तुमची वर्गणी द्या ना. किती बोलता हो? मी एवढं मोठं घर तुमचं, आणि वर्गणी देताना किती हिशोब. म्हणजे काय, हिशोब मागायला नको? बघू राड वेगळा बघू. 100 पावत्या आहेत त्याच्यात. अशी किती पुस्तकं छापलेत? 50. 50. थांब एक मिनिट. 51, 151, 51 असे सगळे धरले तर 100 पावत्यांचे होतात एका पुस्तकाचे 7,650. समजा आपण ॲव्हरेज धरले 5,000 रुपये. आपण 50 पावती पुस्तकांचे धरले तर 5,000 प्रमाणे होतात 2,50,000 रुपये. बरोबर? खर्च किती होतो तुमचा? खूप असतो. खूप होतो. मी सांगतो ना तुला. बघ, स्टेज आणि मंडप 45,000 रुपये. नंतर तुमचं ते इलेक्ट्रिसिटी 25,000 रुपये. साऊंड 10,000 रुपये. भंडारा प्रसाद त्याचे 50,000 रुपये. म्हणजे झाले 1,30,000 रुपये. नंतर ती मिरवणूक काढता की नाही बोंबलत, त्याचे 20,000 रुपये. म्हणजे एकूण झाले 1,50,000 रुपये. यावर्षी ते 15% एक्स्ट्रा. उरलेल्या पैशांचा हिशोब काय? थापा मारतोय हा. गेल्या वर्षीच्या स्टेजचे तर अर्धेच पैसे दिले होते. तुम्हाला काय माहिती? सगळं माहिती आहे. अर्ध्या आधी गोष्टी तर फुकट घेता तुम्ही. हो ते स्पॉन्सर असतं ना हो. स्पॉन्सर? हा सगळा हिशेब धर्मादा आयुक्तांकडे द्यायचा असतो. दिलाय ना? बघू रजिस्ट्रेशन नंबर. हल्ली कायदा खूप कडक झालाय. सरकारने सगळ्या मंडळांना एक नियमावली दिली आहे तुमच्याकडे? साहेब जाऊ द्या ना. आहे का? आणि ते कुठे घेऊन फिरत बसू? काय बंकस करता काय? भंकस? कोणी तक्रार केली ना तर जेलमध्ये जाल. आणि हे बघ, अशी घरोघर जाऊन वर्गणी गोळा करणं चूकच. कोणी स्वेच्छेने आणून दिली तर ठीक आहे. हे अशा पद्धतीने वर्गणी गोळा करायची म्हणजे खंडणीच. बरोबर ना? बरोबर ना? हा. भाई, तुझ्या ओळखीचे कोण आहेत रे? फोन लाव जरा. हा लागतो फोन. काय साहेब जाऊ द्या ना. पप्पांना कळलं तर लय पडेल. डायरेक्ट घरीच जातो. थांबा थांबा, देतो. ये लो, अच्छी तरह से धुओ. पांडरे का पांडरा और रंगीत का रंगीत रहना चाहिए. नील बेल डालो पांडरे में, समझलं? एक कपडा जरी खराब झाला ना सोटा ना आणीन. ओ नको मला तुमची वर्गणी. मी इथून आता डायरेक्ट घरी जातो. प्लीज सोडा मला. असा कसा जाशील? सोट्याने आणीन. असू द्या दादा मामा. चला आपण, चला चला आपण बघू नंतर. चला या.
तुम्ही? हा चल आद्या वातावरण फारच गरम आहे, काय करायचं? मी बघतो, चल. बघशील? दादा अरे दादा मामा, अरे तुला सांगायलाच विसरलो किस्सा. अरे भाई मामा, शो कसा झाला? खूप प्रश्न विचारले का? बंधू मामा, मी काय म्हणतो, बंधू मामा, अरे काय झालंय, काय सांगा ना काहीतरी. मी काय म्हणतो, एक मिनिट, तू तर काही बोलूच नकोस. तुला अडका नाही याचा. रिझल्ट तुला सांगितला, आम्हाला नाही. आम्ही कोण रे? मला तर बोलायची इच्छा नाही. काय रे? हो, मी हो पण नाही म्हणणार. हा, जेवायला काय करूयात सांगा ना, जाम भूक लागली आहे. काय करूयात आज जेवायला? खोटं बोलतोय, भूक वगैरे काही लागली नाही. आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतोय. ठीक आहे, राहिलं. मला भूक लागली आहे ना, मी करतो स्वयंपाक. खरं तर मी पहिला आलोय, स्वयंपाकही मीच करतो. ठीक आहे? दादा मामासाठी मुगाची डाळ, अप्पांसाठी वेगळा मऊ भात आणि बंधू मामासाठी तिखट आमटी. खर तर आज माझी पाळी आहे स्वयंपाक करायची. तुला हवीच असेल तर मदत करतो. कर ना. हा, भाई मामाच्या आवडीची कांदा बटाटा रस्सा भाजी करूया. हा, तिकडे करतो. बर. दादा काय करतोय? मी मदत करू का? नको नको, झालं सगळं. मग मी कणिक मळून देऊ का? तेच करतोय. भाई, मी काही मदत करू का? नाही, झालंय सगळं. अरे आपला आद्या कसला हुशार आहे. म्हणजे का आमचा आधी आहेच हुशार. हा, भाई, आधीवरचा तुझा राग आहे ना, जरा टिकत नाही. हो ना दादा? हो ना, हो ना दादा. अरे म्हणून तर आम्हाला आमच्या आधीचा अभिमान वाटतो. हा, काय बंधू? पण आधी जे वागलाय त्याला माफी नाही. काय दादा? काय बक्षीस हवंय तुला? अरे तुम्ही सगळे माझे एवढे लाड करता, अजून काही बक्षीस नको. नाही नाही, सांग, बोल, काय बक्षीस पाहिजे तुला? दादा मामाच्या हातचं शिकरण करशील? हा, हा, करेन मी. पण माझा राग काही गेलेला नाही अजून. चालेल चालेल, तो घालू आपण. बंधू, फ्रीज मधून दूध काढ जरा. कोणाचा फोन आहे? हॅलो, कोण बोलताय? हॅलो, मी नयना. नाही ना? कोण नाही ना? ते मी. हॅलो, अरे फोन ठेवला. कोण नाही ना रे? नाही ना, मला नाही माहिती खरंच. थापा मारू नकोस, खरं सांग, कोण नाही ना? अरे रॉंग नंबर लागला असेल. दादा, हीच ती योग्य वेळ. हो, वधू संशोधन सुरू करायला हवं. आपल्या माहितीतल्या लोकांना सांगणार आहे मुली बघायला. अरे पिंट्या मामा, गाडीचं सामान आणलंय, लिस्ट चेक करून घ्या. सटकला, फरास सापडला होता. आजच केस निकालात निघाली असती.
पिंट्याची कामं मी काय केलंय? खरंच सकाळी गाडी द्यायची आहे, रात्रभर काम करायला लागेल. शपथ शपथ. अय ग, अरे कुठे गेली माझी मुलगी? चंदू, जरा हलू नकोस, थांबशील का जरा? एक मिनिट. ऐक असं कसं नाही, मला नाही. जरा शांत बसशील का? कसा शांत बसू? ही मुलगी कुठे गेली आहे गाडी घेऊन? अजून आली नाहीये, फोनही उचलत नाहीये. तू इथे पॅनिक होऊन काय होणार आहे? आता नाही, लग्नच करून टाकतो लवकर. त्याने काय होणार आहे? एकतर तुला हवाय घर जावई, म्हणजे एकीच्या जागी तू दोघांचं टेन्शन घेणार. मला माहितीये तू त्याला सुद्धा ओव्हर प्रोटेक्टच करणार आहेस. हे बघ सई, माझी एकुलती एक मुलगी आहे, मी असाच वागणार. आणि तू जास्ती कटकट करू नकोस. तू माझं बीपी चेक करतेस का वाढवतेस? सतत खडखड करू नका घरात. सई, अरे तू काय करतोयस तू? सई, अगं कुठे होतीस तू? तू बरी आहेस ना? इतकं नाही चिडायचं ग. तू अशी वागलीस ना की माझं बीपी वाढतं ग. म्हणजे चूक माझीच? हो, म्हणजे चूक तुझीच. तुझा डॅडू कधी चुकतो? नाहीतर काय. मी तुला खरं सांगते सई, उद्यापासून जिथे जाशील ना तुझ्या डॅडूला तुझ्या बरोबर घेऊन जात जा. नाहीतर इथे पोरीच्या टेन्शन पायी याचा जीव वर खाली होतो. मग याला चक्कर काय येते, याचं बीपी काय वाढतं. आणि काय रे, इतर वेळेस नाही ते तुझं बीपी वाढत. आता मी आहेच असा. मी काय नाटक करतोय का? सई बेटा, गाडी कुठे आहे? गाडी? तुला कोणी सांगितलं? काय कोणी सांगितलं? ए काय बोलते? मला नाही माहित. गाडी खालीच आहे ना, पार्किंग मध्ये. चंदू काकांना किल्ली दिली ना मी. हो ना चंदू काका? हो ना? हो काय देते पेपे देते काय? काय काय बोलतोय? अहो ते जेवण वाढत होतो. ताई साहेबांना भूक लागली असेल ना, उशीर झालाय. बेटा तू जेवून घे, मला काही इम्पॉर्टंट कॉल्स करायचे. माझं 16 आवर डाएट चालू आहे ना, मी रात्रीची नाही जेवत. सई बेटा तू जेवून घ्या. म्हणजे आज सुद्धा डिनर टेबलवर मी एकटीच. घ्या. बेटू, डॅडू, आपण तिघे एकत्र बसतोय जेवायला. ओके? लव यू टू बेटा. हॅलो. हॅलो, तू त्या गाडीच्या मेकॅनिकला विचारलंस का काय झालं गाडीचं ते? हो. अगं मग सांग ना काय म्हणाला तो ते. अगं तो ना मला. बरं जाऊ दे, तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता त्याला फोन लाव. काय फोन लाव? हो त्याला फोन लाव आणि मला कॉन्फरन्सवर घे. मला ऐकायचंय तो काय म्हणतोय ते. ए आणि त्याला नको सांगूस मी कॉन्फरन्सवर येते. ए आद्या, पटपट पटपट काम उरक. रात्री काम करून उद्या सकाळी द्यायची गाडी. होणार सगळं होणार. कोण बोलतोय? मी नैना. मगाशी फोन केला होता ना. हा बोला, काय हवंय? अहो ती सईची गाडी दिली आहे ना तुम्हाला. त्या माजुरड्या मुलीची? अहो नाही हो, सई तशी नाहीये खरंच. नाही, तिचा चेहरा बघूनच कळतो किती उर्मट आणि माजुरडी येते. पण गाडी मिळेल ना उद्या प्लीज? हो देतो ना गाडी. त्या महामायेला सांगू नका बरं का मात्र. किती चांगले आहात तुम्ही. थँक्यू. नाही आणि तुमच्या मैत्रिणीलाही जरा सांगा ना चांगलं वागायला. या श्रीमंत बापाच्या पोरी यांनी गाड्या ठोकायच्या, वर माच करायचं. आमची काहीही चूक नसताना आम्हालाच माफी मागायला लावायची आणि मग रात्रभर आम्हाला कामाला लावून स्वतः मात्र एसी मध्ये ताणून द्यायची. अहो नाही हो, ती पण झोपली नाहीये. ती पण नाही. ते काही असो, मी इथे करतोय की नाही रात्रभर काम, मग राहू दे तिला रात्रभर टेन्शन मध्ये जागत.
म्हणजे गाडी नक्की होईल ना? होईल ठीक तुमची गाडी. आधी त्या अतिशहाण्या मैत्रिणीला ठीक करायचं बघा. हो, स्वतःच्या जिभेवर जिचा कंट्रोल नाही, गाडीवर कसा कंट्रोल ठेवणार आहे ती? तुम्ही बघाच, नाही उद्या तिला पायावर नाक रगडून माफी मागायला लावली ना तर बघच, भेटूच दे मला.